राज्य सरकारकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि पर्यावरण वाहतुकीला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेली गुलाबी ई रिक्षा योजना आता प्रत्यक्षात उतरू लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पहिली गुलाबी ई रिक्षा सध्या पंढरपूर शहरात रस्त्यावर धावत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली ही योजना महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाची ठरत आहे. सोलापूर जिल्ह्यातही या योजनेचा विस्तार करण्यात आला असून जिल्ह्यातील शेकडो महिलांना याचा लाभ करत राहता मिळणार आहे. योजनेनुसार ई रिक्षाच्या किमतीपैकी सुमारे 20% अनुदान शासनाकडून दिले जाते तर 70% कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करून दिले जाते आणि उर्वरित 10% रक्कम लाभार्थी महिलेला भरावी लागत आहे. आपण जर बघितलं तर पंढरपूरमध्ये सुरू झालेली पहिली गुलाबी ई रिक्षा सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ते स्वतः ज्या ड्रायव्हर महिला आहेत त्या स्वतः आपल्याबरोबर काय सांगतात तुम्ही आज स्वतः रिक्षा चालवता, काय नक्की योजना आहे ही योजना? म्हणजे एकनाथ शिंदेने आपल्याला योजना म्हणजे ह्याच्या बालवाडी मार्फत माहिती पडली होती, तर फॉर्म भरला आम्ही. सोलापूर जिल्ह्यातली सोलापूर जिल्ह्यातली पहिली रिक्षा आहे. किती महिलांनी असे अर्ज केले होते? 35 आपल्या पंढरपूर शहरामध्ये. माझ्या संघ नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये. पहिली रिक्षा तुम्हाला पहिली. काय वाटतं आता रिक्षा चालवताना? काय नाही, एकदम वातावरण शांत वाटतंय, माणसं एकदम भारी बोलते ते. असंच सपोर्ट समध्यांचा राहावा आणि बहिणीसाठी एकनाथ शिंदेने भरपूर केलं ह्यातच समाधान आहे. आणि असंच वर्तन त्यांचा पण. ह्याचं काही ट्रेनिंग वगैरे झालं होतं का? हो, 1 महिना झाला. 1 महिना ट्रेनिंग झालं. किती वेळ लागतो चार्जिंगला वगैरे? परवडते सगळं? 4 तास चार्जिंगला लागतंय, परवडते. पहिल्यांदा जी रिक्षा गावात होती, काय लोक बघतात, कशा दृष्टीने बघतात तुमच्याकडे आता की महिला रिक्षा चालक आपल्या पंढरपूर मध्ये आले म्हणजे कुणाला कौतुक वाटते. विचारते अगदी आवडतं. हो, विचारते मुलं काय नादखोळा म्हणतात. म्हणजे बाई रिक्षा चालवायला लागली म्हणतात. कोण म्हणतं 4 चाकी चालवतात, 3 चाकी चालवणाऱ्याच्या धमक आहे असं बोलतात. म्हणजे महिला आणि महिलांनी मागं सरकू नाही. काही महिला म्हणतात फसवणूक आहे, पण फसवणूक नाही. मी घेतली, परवडते, चालवायचं आणि बाहेर पडायची माहिती होत नाही. महिलांनी आता पुढे यावं. पुढे यावं. हो, पुढे यावं. आपण बघितलं असं की शासनाने जी गुलाबी रिक्षाची स्कीम चालू केली ती सोलापूर जिल्ह्यातील पहिली रिक्षा आता पंढरपूरमध्ये धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.